आता कोल्हापूरपासून आमच्या दोघांचीही गावं दूर असल्यामुळे प्रवासाचा अनुभव तसा नेहमीचाच आहे, परंतु असा भयानक अनुभव हा पहिल्यांदाच आला. इतका मोठा आवाज, लहान लेकरं सोबत आणि काचा फुटायला लागल्यात, तेव्हा मात्र थरकाप उडाला. काय झालं ते सांगते. त्या अगोदर आता पुढचे काही दिवस घर बंद असणार आहे, त्यामुळे आजचा पूर्ण दिवस घर आवरण्यात, स्वच्छ करण्यात, कपड्यांच्या घड्या घालण्यातच गेला. बॅग्स वगैरे पॅक केल्या, शांभवीसाठी थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही निघालोत गावाकडे जाण्यासाठी. कारण आता आपले जे क्लास आहेत ते 1 मेच्या ऐवजी 15 मे पासून सुरू होत आहेत आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर हे तर बोलले होते की मी येणार नाही आहे म्हणून, आणि हे जसे दिसले रिक्षामधून शांभवीला तसं ती खूप जास्त रडायला लागली. त्यानंतर मग त्यांनी ऐन वेळेला असं सांगितलं की मी पण येणार आहे. म्हणजे माझ्यावर त्यांनी प्रँक केला होता आणि त्याचा डिटेल व्हिडिओ मी त्रिकोणात देते, तुम्ही तिकडे पाहू शकता. त्यानंतर कोल्हापूर सोडलं. थोडा वेळच झाला की मोठमोठे आवाज यायला लागले आणि आतमध्ये काचा पडायला लागल्या. तेव्हा मात्र आम्ही जाम घाबरलो की नेमकं काय प्रकार होतो, ॲक्सिडेंट झालाय का आणखी काय. सगळेच प्रवासी खडबडून जागे झाले आणि एकच गोंगाट उडाला. त्यानंतर श्री शांभवीला कसं बसं उठवलं, गाडी थांबवली आणि दिसत असेल बघा तुम्हाला तर हे पूर्ण इथं काचा पडलेल्या होत्या आणि एका विघ्नसंतोषी माणसाने ते गाडीची काच फोडली होती, कारण की त्याच्या गाडीला आमच्या गाडीच्या ड्रायव्हरनी ओव्हरटेक केला असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो दारू पिलेला असल्यामुळे मे बी तो शुद्धीतही नव्हता आणि पण त्यांनी ते परिणामाचा विचार न करता हा सगळा दंगा घातला. त्यानंतर दुसरी गाडी ऐन वेळेला आम्हाला करावी लागली सगळ्यांनाच आणि मग आम्ही येऊन पोहोचलो घरी. आता घरी आल्यानंतर शांभवीच्या लाडाला काही पारावारच उरला नव्हता. मामीला काय करू आणि काय नाही असं झालं होतं तिच्यासाठी. आणि मग काय आजी तर लिंब लोणं उतरत होती आणि छानपैकी शांभवीचं घरी स्वागत झालं. या पुढच्या ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा.